कुरुलमधील बस स्टॉप आहे। हे समोर आहे आपल्या ही स्कॉर्पिओ थांबलेली आहे। स्कॉर्पिओ हा रोड आहे मोहोळकडे जातो आणि बस स्टॉप हे बस स्टॉप आहे। ह्या बस स्टॉप कडून हे नमस्कार मित्रांनो, आपण सोलापूरमध्ये विमानानं महाराष्ट्राच्या बाहेरून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर विमानस्थळावर आल्यानंतर बस स्टॉप किंवा जर आपण कारगाडीने येत असाल किंवा बसने येत असाल तर सोलापूर शहरापासून सोलापूर बस स्टॉपपासून तिरे मार्गे पंढरपूर या गाडीमध्ये बस आहे। त्या बसमध्ये बसून आपण कुरुलगावचे तिकीट काढायचे आहे आणि कुरुलगावच्या स्टँडवरही आपण उतरायचं आहे। त्याच प्रकारे तुम्ही विमानानं सोलापूरमध्ये विमानाने या, बसने या किंवा तुम्ही रेल्वेने या। त्याच प्रकारे पंढरपूरमध्ये तुम्ही ट्रॅव्हल्सने येत असाल पंढरपूरमधून पंढरपूरच्या बस स्टॉपपासून कुरुलकडे कसं यायचं तर मित्रांनो, स्टॉपपासून रेल्वे स्टेशनपासून पंढरपूर बस स्टॉपपर्यंत पंढरपूर बस स्टॉपला यायचं आहे। तेथून तिरेमार्गे सोलापूर बस त्या गाडीमध्ये आपण बसायचं आहे। त्यानंतर कुरुलचे तिकीट काढायचं आहे। कुरुलच्या स्टँडवर आल्यानंतर आपण हे पाहू शकता, हे कुरुल स्टँड आहे। या कुरुल स्टँडपाशी आल्यानंतर आपण या कुरुलच्या स्टँडपासून कुरुल गावाच्या चारी बाजूनी 12 ज्योतिर्लिंग आहेत। ते 12 ज्योतिर्लिंग कोठे आहेत, किती किलोमीटर अंतरावर आहेत, आपण कसा प्रवास करू शकताय। आपण हा प्रवास एकदम सोयीस्कर आणि पूर्ण गावाच्या चारी बाजूने आहे। फक्त एक ते दोन ज्योतिर्लिंग ते गावाच्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहेत। तर आपण पाहूया की जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, कुरुलगावचे 12 ज्योतिर्लिंग, त्या कुरुलगावमधील 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिला आहे श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग। बस स्टॉपपासून तिरेमार्गे सोलापूरकडे जो रोड जातो, साई सुमन मंगल कार्यालय आहे त्याच्या अलीकडे 100 मीटर अंतरावर, म्हणजे कुरुल बस स्टॉपपासून 400 मीटर अंतरावर सोलापूरकडे कामतीकडे त्या ठिकाणी श्री सोमनाथ महादेव मंदिर आहे। ज्योतिर्लिंगाचे आपण ते दर्शन घेऊया। दुसरे ज्योतिर्लिंग ते आपण सर्व माहिती आपण डिटेल वाईज बघूया। आता आपण जाऊया, हे बस स्टॉपहून कुरुलच्या बस स्टॉपपासून 400 मीटर अंतरावर आहे, ते आपण पाहूया। चला, हा रोड आहे सोलापूर कामती तिरेमार्गी रोड, हा आहे समोरचा आपल्या। चला आपण पुढे बघूया। मित्रांनो, आता आपण कुरुलच्या बस स्टॉपपासून काही अंतरावर गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक लागतो आणि त्याच्या पुढं थोड्याच अंतरावर पंढरपूर तिरेमार्गे सोलापूर ही गाडी आता आलेली आहे स्टँडवर। हो, आपण चालत आल्यानंतर हे पाहू शकता आपण, या समोर बघा छत्रपती संभाजी राजे चौक आणि आपल्या समोर ते झाड दिसतं का, त्या झाडापाशी झाडाच्या पुढच्या साईडला ते मंदिर आहे। आपण जाऊया तिथे, चला मित्र हो। आपण चालत कुरुलच्या स्टँडपासून आपण सोलापूरकडे चालत येत असताना आपण पाहू शकताय इथं जगदंबा स्वराज्य बारदाना अँड पॅकिंग सेंटर इथं लिहिलेलं आहे मित्रांनो, आपण पाहू शकताय। यानंतर आपण हे जे गाळा आहेत पाठीमागे, जे गाळा आहेत त्याच्या पाठीमागे निकममाळा म्हणून आपण इथं पाहू शकता। निकममाळा म्हणजे याच्यासमोर, या गाळ्याच्या समोरच या इकडल्या साईडला आहे डुनेमाळा म्हणून, जुना कुरुल डुनेमाळा आपण ही बघू शकता। मित्रांनो, हे आहे श्री सोमनाथ महादेव मंदिर, प्रथम ज्योतिर्लिंग। मित्रांनो, आपण ही जी पाहतोय ती श्री सोमनाथ महादेव मंदिर प्रथम ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो। मंदिराच्या बाहेर छोट्याशा
पहिल्या कलाकारांनी जी कोरलेल्या म्हणजे चांगल्या एक जबरदस्त कोरलेल्या मूर्ती आहेत लहान लहान. मित्रांनो बघा आपण ह्या बाजूने आलो बरोबर. या झाडापासून आपण आलो. हे आहे मंदिर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ही पुरातन काळामध्ये डिझाईन म्हणजे ते त्यावेळेस देव दगडावरही कोरले जातात. ते पहिले देव आहेत मूर्त्या. मित्रांनो आपण हे बघूया. नवीन बांधकाम केलेलं आहे पण काय अडचण नाही. शिखर बनवलेलं आहे याचं आपण बघू शकतो. मूर्ती पूर्ण बघू शकता आपण. हे बघा बांधकाम. आपण आता मंदिरामध्ये आत प्रवेश करूया मित्रांनो. चला आता हे गेट लावलेलं आहे आपण बघू शकताय. आता आपण मंदिरामध्ये जाऊया आत. मित्रांनो आपण मंदिराच्या आत जाऊया, प्रवेश करूया आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मित्रांनो आपण पाहू शकता साक्षात शंभो शिवशंकर हर हर महादेव. पाठीमागे आहे नागदेवाची मूर्ती आहे पाठीमागे कोरलेली. आपण पाहू शकता मित्रांनो. मंदिरामध्ये पूर्ण चांगल्या प्रकारे म्हणजे नवीन कामकाज केले आहे. आपण बघूया. ही जुनी पुरातन काळातील मूर्ती आहे. आपण साक्षात पूर्ण आपण मूर्ती पूर्णपणे आपण पाहूया, जवळून पाहूया मित्रांनो. ही मूर्ती जवळून पाहूया आपण. चला. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मित्रांनो हे पाहू शकता आपण महादेवाची मंदिर, महादेवाची मूर्ती. ही मूर्ती पूर्ण पुरातन काळामधील ही मूर्ती पाहू शकता आपण. श्रीराम समर्थ. आपण पाहू शकता हे कलश बघू शकता आपण. या कलशामधील एक एक थेंब महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब आपलं स्मरण पाण्याचं आपण पाहू शकताय. एक एक अर्धा सेकंदाला पाणी. एका भक्ताची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर, एका भक्ताने देवाला मागितलेलं एखाद्या इच्छा ती पूर्ण झाल्यानंतर एका भक्तानं परिपूर्ण असे मंदिर पूर्ण बांधण्याचे काम बांधले आहे स्वखर्चाने. मित्रांनो आपल्याला जर हा दुसरा भाग बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुम्ही.